विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी युवक भारतीचा पाठ्यपुस्तक आणि पाठ्यपुस्तकाचा अंतरंग आणि बाह्यरंग, मग त्यामध्ये असणार पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ यावरती जी काही छायाचित्रे दिलेली आहेत. आता मुखपृष्ठकार आहेत विवेकानंद पाटील. आता आपण जर मुखपृष्ठ बघितलं तर मुखपृष्ठावरती आपणास बालभारतीचा लोगो पाहायला मिळतो. त्याबरोबरच ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांची छायाचित्रे देखील पाहायला मिळतात. साहित्य क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट समजला जाणारा पुरस्कार म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार. त्याबरोबरच साहित्य, कला, तंत्रज्ञान यांचा संगम देखील आपल्याला मुखपृष्ठावरती पाहायला मिळत असतो. आता हा जो साहित्य क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट असणारा पुरस्कार, मग त्यामध्ये सुरुवात 29 डिसेंबर 1965 मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री गोविंद शंकर कुरुप यांच्या ओडोकुगल बासरी या काव्यकृतीला मिळाला आणि तेव्हापासून ज्ञानपीठ पुरस्काराला सुरुवात झाली. मग आपल्याला मुखपृष्ठावरती काही ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दिलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपणास पाहायला मिळतात ताराशंकर बंदोपाध्याय बंगाली साहित्यिक, उमाशंकर जोशी गुजराती साहित्यिक, के.व्ही. पुट्टप्पा कन्नड साहित्यिक, सुमित्रानंदन पंत हिंदी साहित्यिक, फिराट गोरखपुरी उर्दू साहित्यिक, विश्वनाथ नारायणन तेलुगू साहित्यिक, वि.स. खांडेकर मराठी साहित्यिक आणि अमिताभ घोष इंग्रजी साहित्यिक असे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांची छायाचित्रे आपणास मुखपृष्ठावरती पाहायला मिळतात. आता हा जो ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो, प्रामुख्याने त्या पुरस्कारामध्ये आपणास पुरस्कार पत्र, वाग्देवीची प्रतिमा आणि काही रकमेचा धनादेश तिथे दिलेला असतो. आता ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील आहे. तर या सरस्वती मंदिराची निर्मिती इसवी सन 1305 मध्ये राजा भोज याने केलेली होती. आता आपणास मुखपृष्ठावरती या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. तर मलपृष्ठावरती प्राचीन काळापासून आजपर्यंत झालेल्या भाषिक विकासाच्या टप्प्याचे ओझरते दर्शन मलपृष्ठावरती आपणास पाहायला मिळते. यामध्ये शिलालेख, ताम्रपट, ताडपत्र, त्याबरोबरच आधुनिक संगणकापर्यंत म्हणजे जो काही भाषिक विकास झाला तो आपणास पाहायला मिळतो. हे झालं पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाविषयी. एकंदरीत पाठ्यपुस्तकामध्ये अनुक्रमणिका पाहिली तर आपणास त्या अनुक्रमणिकेमध्ये 6 भाग पाहायला मिळतात. मग त्यामध्ये गद्य घटक, पद्य घटक, साहित्य प्रकार, परिचय, उपयोजित लेखन आणि व्याकरण आणि त्याबरोबरच परिशिष्टे असे 6 भाग आपल्याला अभ्यासायचे आहेत. पाठ्यपुस्तकाच्या अनुक्रमणिकेत एकूण 6 भागांचा समावेश आहे. पहिल्या आणि दुसऱ्या भागात गद्य, पद्य घटक दिले आहेत. पाठ्यक्रमानुसार अपेक्षित भाषिक कौशल्यांचा विकास, साहित्य प्रकार, वयोगटानुरूप द्यावयाचे अनुभव आणि मूल्यमापन विषयक अपेक्षा विचारात घेऊन मराठीमधील नामवंत साहित्यिकांच्या दर्जेदार रचनांचा समावेश या पाठ्यपुस्तकामध्ये केला आहे. त्यामधून अपेक्षित भाषिक कौशल्यांचा विकास साधत असताना विद्यार्थ्यांवर सर्जनांचे संस्कार व्हावेत अशी अपेक्षा आहे. म्हणूनच या पाठांमधून गाभा घटक, जीवनकौशल्ये आणि मूल्यांचा परिपोष होईल अशाच घटकांची निवड केलेली दिसून येते. प्रथमतः आपण पाहूया गद्य पाठांमध्ये वैचारिक, ललित आणि विनोदी लेखांबरोबरच चिंतनशील, अनुभवकथनपर आणि चरित्रात्मक पाठांचा समावेश केलेला दिसून येतो. आता वेगाच्या आहारी जाण्याच्या
अतिरेकावर भाष्य करताना वेगवशता हा पाठ आजच्या तरुणाईला संयमाने जगण्याचा उपयुक्त कानमंत्र देतो, तर सध्याच्या व्यस्त तणावग्रस्त जीवनात साध्यासुध्या दैनंदिन प्रसंगातून आनंद मिळवत राहणं किंवा आनंदी राहणं हाच स्वभाव कसा बनवावा हे आपल्याला गद्य घटक आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठामधून समजते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर कर्तव्य बजावणारे सैनिक आणि भारतीय नागरिक यामधील घट्ट भावबंध वीरांना सलामी या पाठात अधोरेखित झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात. पहाटेच्या प्रहरी समेवर आलेलं मन आणि त्यावेळी उलगडणारे सभोवतालच्या चराचर सृष्टीशी असणारं मानवाचं आदिम नातं ललितरम्य शैलीत उलगडून दाखवणारा रेशीमबंध पाठ आपल्या मनावरती एक प्रसन्नतेचा शिडकावा करतो. दैनंदिन प्रसंग आणि अनुरूप शैलीतून अप्रतिम विनोदनिर्मिती साधताना दंतकथा या ललितरम्य विनोदी लेखातून समृद्ध भाषेचे दर्शन लेखकाने घडवले आहे. योग्य वेळी जाणकारांचे मार्गदर्शन घेऊन अखंड चिंतनशील आणि अध्ययनशील राहून कलेच्या क्षेत्रात यशस्वी कसे होता येते याचा एक प्रत्यय रंगरेषा व्यंगरेषा या पाठातून आपल्याला येतो. हे सर्वच पाठ आशयाच्या दृष्टीने समृद्ध असून ते भाषाशैलीचे आणि भाषा समृद्धीचे उत्तमोत्तम नमुने आपणास पाहायला मिळतील. पद्यपाठांमध्ये प्रथमतः बहु असोत सुंदर या लोकप्रिय महाराष्ट्र गीताचा समावेश काव्यानंदासाठी केलेला आहे. भारतीय कृषी समृद्धीमधील स्त्रियांचं योगदान रोज मातीत या लयबद्ध रचनेतून स्पष्ट होते. रे थांब जरा आषाढ घना ही रचना म्हणजे पावसाळी निसर्ग सौंदर्याचं एक अप्रतिम काव्यरूपच आपल्यासमोर उलगडून ठेवते. कवितेमधील काही संस्कृत आणि बोलीभाषेतील शब्दांचे अर्थ उलगडल्यावर काव्यसौंदर्याने मन भरून जाते. ते म्हणजे रंग माझा वेगळा ही सुप्रसिद्ध गझल व्यावहारिक जगात वावरताना आणि दुःखे सोसतानाही हटके जगून माणसांवर प्रेम करणाऱ्या गझलकारांच्या कलंदर वृत्तीचे दर्शन घडवते. वारकरी भजनांपासून ते शाळा आणि महाविद्यालयांमधील स्नेहसंमेलनांपर्यंत सर्वत्र अत्यंत नाट्यमय पद्धतीने सादर होणारे विंचू चावला हे लोकप्रिय भारूड तसेच दुर्गुणांपासून दूर राहण्याची शिकवण देते. सज्जनांची संगत अंगीकारली तर विंचवाच्या विषासारखे दारुण दुःखही दूर ठेवता येते हे वास्तवही आपल्या तरुणाईच्या मनावर ठसते. व्यस्त आणि बंदिस्त महानगरी जीवनात आक्रसून गेलेल्या त्रस्त बाल्याविषयी पीडा घेताना समुद्र कोंडून पडलाय या कवितेतून आपल्यासमोर मांडले आहे. आरशातली स्त्री ही कविता स्त्री जीवनातील स्थित्यंतराचा नेमका वेध घेते आणि पुन्हा नव्याने उमेदीने जगण्याचे भान देते. तर भाग 1 आणि भाग 2 याच्या शेवटी विद्यार्थ्यांना सरावासाठी नमुना गद्य आकलन उतारे दिलेले पाहायला मिळतात. यानंतर भाग 3 मध्ये कथा हा साहित्य प्रकार स्वतंत्रपणे अभ्यासासाठी समाविष्ट करण्यात आलेला आहे. भारतीय आणि जागतिक साहित्यात कथा या साहित्य प्रकाराला मोठी परंपरा आहे. आजही कथा तेवढीच आवडीने ऐकली जाते, वाचली जाते. त्यामुळं कथेचं स्वरूप, कथेची रचना, कथेची वैशिष्ट्ये यासंबंधीची माहिती एका स्वतंत्र प्रकरणात दिली आहे. तर त्याला जोडूनच प्रातिनिधिक स्वरूपात नामवंत कथाकारांच्या 2 कथा अभ्यासाला दिलेल्या आहेत. शोध या कथेत कथारचनेच्या तंत्राची अनेक वैशिष्ट्ये दिसून येतात. जिज्ञासा आणि उत्कंठा वाढवत नेत श्रोत्याला आणि वाचकाला कथेशी खिळवून कसे ठेवता येईल याचा उत्तम नमुना म्हणजेच शोध ही कथा आहे. तर बोलीभाषेच्या माध्यमातून तयार झालेल्या वातावरणातून कथेमधील घटना, प्रसंग
आणि पात्रे सजीवपणे वाचकांसमोर कशा प्रकारे उभी करता येतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे गडी ही कथा. एक आधारस्तंभ, एक भक्कमपणा. तर कथा साहित्य प्रकार परिचय हे प्रकरण आणि त्यासोबत शोध आणि गढी या कथा यांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर कथेचं स्वरूप आणि कथेची रचना आपणास स्पष्ट होईल. यानंतर पुढील घटक उपयोजित मराठी. या भागामध्ये मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख या घटकांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांनी गद्य, पद्यपाठ आणि त्याखालील कृती यामधून काही भाषिक कौशल्ये आत्मसात केली आहेत. पण या भाषिक कौशल्य किंवा त्या विकासाचं उपयोजन करण्याची संधी त्यांना उपयोजित मराठीमधील या वरील घटकांवरून मिळणार आहे. व्यवसाय किंवा नोकरीमधील भूमिकेच्या दृष्टीनं हे चारही घटक उपयुक्त ठरणार आहेत. या घटकांचा विद्यार्थ्यांना चांगला परिचय व्हावा या दृष्टीनं मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख यांचे नमुने उदाहरणादाखल पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आपणास पाहायला मिळतील. भाग 5 मध्ये व्याकरण व लेखन हा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार या व्याकरणाच्या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. लेखन विभागामध्ये आपणास निबंध लेखन 10 गुणांसाठी आहे. एकूण निबंधाचे प्रकार 5 अभ्यासासाठी आहेत. त्यामध्ये वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध, वैचारिक निबंध या 5 प्रकारापैकी कोणताही एक प्रकार आपणास परीक्षेमध्ये लिहावयाचा असतो. आणि भाग 6 मध्ये परिशिष्टे, पारिभाषिक शब्द, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती, शब्दार्थ व वाक्यप्रचार या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. श्रवणमध्ये श्राव्य, दृकश्राव्य माध्यमातील व्याख्याने, चर्चा, परिसंवाद, मुलाखती, कथाकथन, काव्यवाचन कार्यक्रम, अभिवाचन इत्यादीमधील भाषिक वैशिष्ट्ये व वैचारिक मांडणी समजून घेणे, त्याबरोबरच भाषिक कौशल्याच्या समृद्धीसाठी विविध श्राव्य, दृकश्राव्य माध्यमांचा माहितीचा स्रोत म्हणून जाणीवपूर्वक उपयोग करणे. उपयोजित मराठीमध्येच भाषण संभाषणाचा विकास करत असताना उपयोजित मराठी या भागात अंतर्भूत असलेल्या घटकांवर आधारित कृतींवर चर्चा करता येणं, उदाहरणार्थ मुलाखत, अहवाल, त्याबरोबरच भाषण संभाषण कौशल्यांची वैशिष्ट्ये आत्मसात करून व्यक्तिमत्व विकास करणे. आता वाचनामध्ये स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने मराठी भाषा विषयाशी संबंधित उपयुक्त घटकांचे अभ्यासपूर्ण वाचन करणे, स्वतःचे भाषाविषयक ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी संबंधित उपयुक्त घटकांचे अभ्यासपूर्ण वाचन करणे, उदाहरणार्थ विविध नियतकालिके, संदर्भ ग्रंथ. लेखन विभागामध्ये पाठाच्या आशयाचे व पाठातील विचारांचे आकलन करून घेऊन स्पष्टीकरणासह आपले मत सांगणे, त्याबरोबरच अनुभव, निरीक्षण, त्या अनुषंगानं विचार लेखनातून अभिव्यक्त करणे. अध्ययन कौशल्यामध्ये अनुभवलेल्या विविध घटनांसंदर्भात व्यापकपणे मांडणे, संगणकावर उपलब्ध असणाऱ्या विविध शैक्षणिक ॲप्लिकेशन्सचा उत्तमरित्या वापर करणे, कृतीयुक्त वापर करता येणे, बहुभाषा परिचय करून घेण्याची जिज्ञासा निर्माण होणे आणि त्याबरोबरच बहुभाषा परिचय करून घेऊन वाङ्मयीन उपक्रमाद्वारे अभिरुची घडवणे, त्याचबरोबर निबंध लेखनामध्ये सुचवलेल्या विषयावर निबंध लेखन करणे, तंत्रज्ञान आणि आंतरजाल यांच्या योग्य वापरातून स्वला अभिव्यक्त करून विकसित करता येणं, याच भाषाविषयक क्षमता वाढवण्यासाठी या पाठ्यपुस्तकाची निर्मिती झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण इयत्ता 12वी युवक भारती पाठ्यपुस्तकाचा परिचय पाहिला. आता आपण
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप म्हणजेच 12वी कृतीपत्रिका आराखडा पाहणार आहोत. आपणास या ठिकाणी घटकनिहाय गुणविभागणी दिलेली आहे. गद्य घटक 20 गुण, पद्य घटक 16 गुण, साहित्य प्रकार 10 गुण, उपयोजित लेखन 14 गुण, व्याकरण व लेखन 20 गुण म्हणजेच एकूण 80 गुणांची लेखी परीक्षा असेल व 20 गुण तोंडी परीक्षेसाठी असतील. म्हणजेच 80 अधिक 20 अशी 100 गुणांची विभागणी असेल. आता आपणास विभाग 1 गद्य विभागावरती कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले असतील. आता एकूणच गद्य विभागासाठी 20 गुण आहेत. आता त्या 20 गुणांची विभागणी 8 अधिक 8 अधिक 4 अशी आहे. यामध्ये अ, आ, ई. आता त्यामध्ये अ आणि आ हे पठित गद्य पाठावर आधारित असतील. त्यासाठी 8 गुण आहेत आणि त्यातला ई घटक जो आहे अपठित गद्य उतारा आणि त्यासाठी असणार आहेत गुण 4. अशी गद्य विभागाची विभागणी आणि गुण दिलेले आहेत. विभाग 2 पद्य विभागासाठी एकूण गुण आहेत 16. त्याची विभागणी करत असताना 8 अधिक 4 अधिक 4 अशी करण्यात आलेली आहे. यामध्ये उपप्रश्न अ, आ, ई असे असतील. यामध्ये अ पठित पद्य त्यावरती आधारित कविता आणि त्या कवितेवरती प्रश्न विचारलेले असतील. आमध्ये देखील पठित पद्य असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काव्यपंक्ती दिलेल्या असतील आणि त्या काव्यपंक्तींचा अर्थ या ठिकाणी उलगडून दाखवायचा असतो. ईमध्ये पठित पद्य पाठावर आधारितच आपणास दिलेल्या कविता सोडून उरलेल्या कवितांवरती जो प्रश्न विचारलेला असेल म्हणजेच एकतर काव्यसौंदर्यावर आधारित कृती किंवा त्या कवितेचं रसग्रहण आपणास विचारलं जाईल. एकूणच आपल्याला सर्व पठित पद्य भागावरतीच प्रश्न विचारलेले असतील. अपठित पद्य आपणास असणार नाही. विभाग 3 साहित्य प्रकार कथा परिचय आणि त्याबरोबरच असणाऱ्या 2 कथा यासाठी गुणविभागणी आहे 4 अधिक 6. 4 गुणांसाठी आहे आणि त्यामध्ये असणारा आ 6 गुणांसाठी आहे. या 2 कथेंवरती प्रश्न विचारलेले असतील आणि त्यानुसार आपणास या ठिकाणी साहित्य प्रकार कथा हा घटक असेल. उपयोजित मराठी विभाग 4 यामध्ये 2 कृती असतील अ आणि आ. असाठी 4 गुण आहेत. कोणतेही 2 प्रश्न सोडवा आणि आसाठी कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुण आहेत. यामध्ये आपणास मुद्दे दिले जातील. मुद्द्यानुसार आपणाला प्रश्नाचं उत्तर तयार करायचं आहे. विभाग 5 व्याकरण व लेखन. व्याकरण घटकामध्ये आपणास वाक्यप्रकार, वाक्य रूपांतर, त्याबरोबरच समास, प्रयोग, अलंकार आणि आपणास वाक्यप्रचार या सर्व घटकांवरती आपणास 10 गुण असणार आहेत. आणखीन 10 गुणासाठी लेखन विभागामध्ये निबंध लेखन हा घटक असणार आहे. एकूण आपणास जे 5 विषय दिले जातील त्या 5 विषयांपैकी कोणताही एक विषय निवडून त्यावरती 200 ते 250 शब्दात निबंध आपणास लिहावयाचा आहे. अशी ही 80 गुणांची कृतीपत्रिका ज्याच्यामध्ये 5 विभाग असतील आणि त्या 5 विभागांमध्ये आपणास संपूर्ण घटकांची जी काही विभागणी मग त्यामध्ये गद्य, पद्य, कथा, उपयोजित लेखन आणि व्याकरण यांचा समावेश केलेला पाहायला मिळतो. त्याबरोबरच आता राहिला प्रश्न तो 20 गुणांचा. 20 गुणांची तोंडी परीक्षा असेल. एकूणच तोंडी परीक्षेसाठी 20 गुण आहेत. त्यामध्ये 10 अधिक 10 श्रवण कौशल्य 10 गुण, भाषण कौशल्य 10 गुण. श्रवण कौशल्यामध्ये शब्दलेखन,
वाक्यलेखन, शब्दार्थलेखन, पारिभाषिक शब्दांसाठी मराठी संज्ञा लेखन, तसेच पाठ्यपुस्तकातील कविता, कथा, उतारा, ध्वनिफीत ऐकून 5 ओळीत माहिती, सारांश लेखन किंवा मध्यवर्ती कल्पना लेखन. आता आणखीन 10 गुणासाठी असणारा भाषण कौशल्य, त्यामध्ये 10 गुणासाठी पहिल्या 5 गुणासाठी आहे एखाद्या नियोजित विषयावर किंवा आयत्या वेळच्या विषयावरती भाषण करणे, आणि दुसरं आहे 5 गुणांसाठी कविता पठण, काव्यानंद, पठित कविता, पठित भारूड यासाठी 5 गुण आहेत. अशी एकूण 20 गुणांची विभागणी श्रवण कौशल्य व भाषण कौशल्य यामध्ये केलेली आपणास पाहायला